वा वा, पाऊस आला. आता कसं मस्त गारगार वाटतंय. मस्त जोरदार पाऊस आलेला आहे ह्या ठिकाणी. पावसाळा सुरू झालाय म्हणजे नाशिकचा पहिला पाऊस. बरं झालं, खूप उकडत होतं माहितीये. आणि घरातले लाईट पण गेले होते. कदाचित लाईट आल्याना समजलं असेल आता पाऊस येणार आहे. कारण प्रचंड ऊन होतं आणि अचानक अचानक पाऊस सुरू झालेला आहे. पण जेही असो बरे. 7 तारखेला पाऊस येत असतो पण 5 दिवस लवकरच आला. 2 जूनला. आता किती मस्त वाटत आहे. पण आहे ना, नाशिकमध्ये सगळीकडे पाऊस नाही आलाय. आमच्या एरियातच पाऊस आलाय वाटते. कारण पावसाला माहित होतं मला खूप गरम होतंय. त्यातले त्यात लाईट पण गेले होते. आता एक गोष्ट होईल, पाऊस तरी येईल पण त्याबरोबर लाईट पण जाईल. उन्हाळ्यातही लाईट जातो, त्याच्या पावसाळ्यातही लाईट जाते. पण भारी वाटतंय पावसाला. अजून जोरात येतोय तो. त्यामुळे गेली पण तरी पुन्हा एकदा पावसात दिसते. खूपच जोरात जातो तो आता. पहिल्या पावसात विजायचं सुख हे मी घेते. पावसाने अधिक महिन्याची मला अंघोळ घातली. त्या अर्थाने माझा आज पावसात अभिषेक होतोय. अजून जोरात येतोय. इतका जोरात आहे की मला दिसत पण नाही. डोळ्यात पाणी चाललंय माझ्या. आमच्या इथे सगळे पोरं खाली खेळतायत. बघायचंय का? कॅमेरा लावून जाईल, मी पटकन बघून येते. खेळत नाही ते, अक्षरशः लोळतायत, पाण्यात लोळतायत. त्यांच्या आईने अंघोळ घातली नाही वाटतं त्यांना सकाळी. मी नाही लावलं सकाळी. नाही. पाणी साचलं. पावसाळ्यात एक काम होत असतं. जिथे जिथे असं पाणी साचतं ना, तिथे तिथे अशी काठी वगैरे घेऊन जाऊन ते मला क्लीन करावं लागतं, जेणेकरून ते पाणी साचणार नाही आणि त्यामुळे डान्स वगैरे होणार नाही. त्यांचे पाणी साचतंय तिकडे, त्या कोपऱ्यात पाणी साचतंय, ते मी जरा क्लीन करून येते. मला पाऊस प्रचंड आवडतो. कारण पावसामुळे ना सगळीकडे अशी हिरवळ येते. म्हणजे जसं आपल्याला चैत्र महिन्यात नवी पालवी फुटल्यावर कसं आपल्याला खूप छान वाटतं, तसं पाऊस आला का मला तो मातीचा, ओल्या मातीचा सुगंध खूप आवडतो. त्यानंतर मला ती पानं जी झालेली असते ना हिरवीगार, ते पानं असं झाडांना असं हलवलं की त्या अंगावरचे दव पडतात ना पाण्याचे, ते घ्यायला मला खूप आवडतात. त्यानंतर ढगांचा गडगडाट जो होतो ना, त्याला मी घाबरते पण तरी मला आवडतो तो. आणि मुळात म्हणजे मला पावसाळ्यात फिरायला खूप आवडतं, प्रचंड. सो पहिला पाऊस म्हणजे माझ्यासाठी यार काय सांगू अजून, की पहिला पाऊस आला का मला प्रचंड आनंद होतो. म्हणजे ज्या पद्धतीने ढग म्हणजे आकाश आणि धरतीचं जे मिलन होतं ना, तर ते मिलन झाल्यावर धरतीला आणि आकाशाला जो आनंद होत असेल ना, तो आनंद मला होतो. कारण मग त्यामुळे पावसामुळेच आपल्याकडे आपल्याला पाणी मिळतं. त्यानंतर आपल्या इथे धान्यांसाठी आपल्याला पाणी साठवण करता येते. आपल्याला प्यायलाही पाणी मिळतं. सो पाऊस आला की जरा ते धरती जी आहे ना ती अशी बहरून जाते. काही काही ठिकाणी जास्त पाऊस होतो त्यामुळे नुकसानही होतं. पण पाऊस यायलाही हवा. जितका तो नुकसान करतो तितका आपल्यासाठी तो फायद्याचा पण आहे.
मला पाऊस प्रचंड आवडतो, प्रचंड. मला भिजायला आवडतं पावसामध्ये, मला फिरायला आवडतं पावसात. त्यानंतर गावाकडे जर गेलं तर ते एक वेगळंच वातावरण असतं तिथलं पावसाळ्यात. म्हणजे असं शेड खाली जाऊन बसणं, ते कौलांमधनं ते पाणी झिरपतं, कुठे कुठे पाणी पडत असतं, ते बघणं, हातात असं पाणी घेणं. गावाकडची मजा वेगळी. आणि ह्या सगळ्या मजा मी ऑलरेडी केल्या, पण इकडे शहरामध्ये कसं आहे ना, ती मजा कुठेतरी मिस होते. आणि तो पाऊस आला का मग मला ते सगळं पाठीमागचं, म्हणजे जे मागचं आहे ना, पास्ट लाईफ, ती सगळी आठवते की आपण गावी काय मज्जा केली, काय नाही, मामाकडे जाऊन वगैरे असं. तो एक भारी वाटतं पावसाळ्यात. आनंद होतो, मला प्रचंड आनंद होतो पावसाला. So, तुम्ही पण पहिला पाऊस एन्जॉय करा माझ्यासारखा. तुमच्याकडे पाऊस काही काही ठिकाणी नाशिकमध्ये नाही आलाय पाऊस, पण त्यांच्याकडे आलाय, त्यांनी मस्तपैकी भिजा पावसात, मनसोक्त भिजा. असं काही नसतं पहिल्या पावसात भिजायचं नाही वगैरे. मी तर भिजते, मला काहीही होत नाही. मी एकदम ठणठणीत बरी असते ना, मला सर्दी होते, खोकला होतो ना, ताप येतो, काहीच होत नाही. मी आता पूर्ण भिजले मस्त. सो तुम्ही पण भिजा, पावसाचा आनंद घ्या, एन्जॉय करा पाऊस. आणि तुम्हा सर्वांना पहिल्या पावसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.